क्रिएटिव्ह सखी ग्रुपतर्फे सर्वप्रथम मी पत्रकार बंधू आणि भगिनी यांचे स्वागत करते आहे। गेली 12 वर्षे क्रिएटिव्ह सखी ग्रुप महिलांना हक्काचं व्यासपीठ देत आहे। त्याच अनुषंगाने यावर्षी महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही स्वयंसिद्धा मी हा कार्यक्रम घेऊन आलो आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे। एक नवीन संकल्पना आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत। महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक छोटीशी धडपड आम्ही करत आहोत। 7 मार्चला सकाळी 10 वाजता आमच्या शॉपिंग फेस्टिवलचं उद्घाटन आपल्या गावातील ज्येष्ठ महिला उद्योजिका आनंदी शिरोडकर यांच्या हस्ते होणार आहे आणि 7 मार्चला संध्याकाळी 5 वाजता महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे। 8 मार्च आणि संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रमाचं आशा सेविकांच्या हस्ते उद्घाटन आहे, त्यांचा सन्मान केला जाणार आहे। 8 मार्चला आम्ही खास महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। या स्पर्धेचं उद्घाटन आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते होणार आहे आणि 8 मार्चला 7 आणि 8 मार्च आणि ह्या दोन्ही दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून शॉपिंग फेस्टिवल रात्री 10 पर्यंत खुलं असणार आहे आणि फूड फेस्टिवल संध्याकाळी 4 ते रात्री 10 ह्या याच्यात असणार आहे। स्थळ आहे व्यापारी भवन बांदा। 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन जो आपल्याकडं संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो आणि त्या महिला दिनाच्या निमित्ताने क्रिएटिव्ह सखी ग्रुप आपल्यासाठी घेऊन येत आहे स्वयंसिद्धा मी हा आत्मनिर्भर स्त्रीचा उत्सव आपण साजरा करत आहोत आणि त्याची संकल्पना अशी आहे की त्या संपूर्ण 2 दिवसाच्या आमच्या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी आपण स्वतःच्या पायावर उभा राहणाऱ्या महिलांच्यासाठी आपण काहीतरी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत आणि त्या निमित्ताने इथं शॉपिंग फेस्टिवल आणि खाद्यजत्रा असे 2 कार्यक्रम आपण त्यांच्यासाठी घेतलेले आहेत आणि फक्त हाच एकच कार्यक्रम नाही आहे तर त्याच्याचबरोबर ती आपल्या सगळ्या मैत्रिणी ज्या वर्षभर आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये गुरफटलेल्या असतात त्यांच्यासाठी मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून आपण खेळ पैठणीचा सुद्धा इथं आपण आयोजित केलेला आहे की आपल्या रोजच्या रुटीनमधनं काहीतरी थोडासा विरंगुळा आपल्या मैत्रिणींना मिळावा। त्याचबरोबर ती हा कार्यक्रमाचं उद्घाटन एका वेगळ्या पद्धतीनं आपण करतो आहे की यामध्ये आपण आपल्या गावात ज्या अशा स्वयंसेविका असतात ज्या आपल्या गावोगावातल्या प्रत्येक घराघरापर्यंत उंबऱ्यापर्यंत पोहोचतात आणि गावातील सगळ्या ज्या योजना असतात किंवा जे सर्व्हे असतात जी माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची असते शासनाने ज्या योजना राबवण्यासाठी केलेल्या असतात त्या लोकांना समजाव्या त्याच्यासाठी काम करत असतात। अशा अगदी ग्रासरूटपर्यंत काम करणाऱ्या आपल्या या मैत्रिणींना आपण या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचा सन्मान इथं क्रिएटिव्ह सखी ग्रुप करणार आहे। तसंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जे शॉपिंग फेस्टिवल आयोजित केलेला आहे किंवा खाद्यजत्रा जी आहे आपली तर त्याच्यामध्ये सुद्धा फक्त महिलांसाठी आपण हा व्यासपीठ ठेवलेला आहे जेणेकरून ज्या महिला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी धडपडत आहेत त्यांना कुठून तरी एक संधी मिळावी कारण एक पहिलं पाऊल टाकण्यासाठी पायरी मिळण्याची गरज असते। ती एकदा पायरी जर मिळाली तर त्याच्यानंतर पुढची शिडी चढण्यासाठी आपण सोपं जातं आणि त्यामुळे त्यांना कुठून तरी एक सुरुवात करून द्यावी त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून आपण हा एक असा कार्यक्रम घेतलेला आहे जेणेकरून त्यातून त्या स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठीच्या काही वेगवेगळ्या कल्पना त्यांच्या मनात असतील त्या प्रत्यक्षात उतरवू शकतील। तर हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे तर स्वयंसिद्धा मी या नावाने आपण क्रिएटिव्ह सखी ग्रुप घेऊन येत आहोत। आपल्या क्रिएटिव्ह सखी ग्रुप सगळ्यांना माहीत असेल की गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम राबवत आहे। अगदी तळागाळातल्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहिलेल्या महिलांचे सत्कार असो किंवा सौभाग्य सुंदरीसारखी लग्न झालेल्या स्त्रियांना व्यासपीठावरती काहीतरी सादरीकरण करण्यासाठीची संधी असो तर अशा वेगवेगळ्या रूपामध्ये क्रिएटिव्ह सखी ग्रुप नेहमीच काम करत आहे। यावर्षी एक नवीन संकल्पना घेऊन आपल्या सगळ्या मैत्रिणी आपल्यासमोर येत आहेत। 7 मार्च रोजी या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। 7 मार्च रोजी सकाळी 10 वाजता शॉपिंग फेस्टिवलची उद्घाटन होऊन सुरुवात होईल। 7 आणि 8 मार्च दोन्ही दिवस इथं शॉपिंग फेस्टिवल आपल्याला विठ्ठल रखुमाई मंदिरातील व्यापारी भवनच्या हॉलमध्ये उपलब्ध असणार आहे। तसंच खाद्यजत्रासुद्धा आपल्याला दोन्ही दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवार संध्याकाळी
दोनही दिवशी खाद्यजत्रेचा आस्वाद घेता येणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या कोकणातल्या स्त्रिया अतिशय रुचकर आणि छान जेवण बनवतात, तर त्यांच्या हाताची जी चव आहे ती सगळ्यांना चाखता यावी त्याच्यासाठी आपण हा इथं खाद्य महोत्सव आयोजित केलेला आहे. तेव्हा सगळ्यांना मी क्रिएटिव्ह सिटी ग्रुपच्या वतीने आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी आपल्या सहकुटुंब इथं उपस्थित राहावं आणि शॉपिंग फेस्टिवलचाही आस्वाद घ्यावा, खाद्यजत्रेचाही आस्वाद घ्यावा आणि या सगळ्या मैत्रिणी ज्या धडपडत आहेत त्यांना कुठंतरी तुमचा हातभार लावावा.